नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण यापूर्वी चौरस या प्रकरणावर जवळपास 10 प्रकार घेतले आहे. आता आपण 11व्या प्रकारापासून सुरुवात करणार आहे. यापूर्वी जे काही चौरसावर घेतलं आहे त्याचा हा उर्वरित भाग आहे, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, प्रकार नंबर 11, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय, दोन चौरसाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर 64:169 आहे, तर त्यांच्या बाजूचे गुणोत्तर किती? त्यांच्या बाजूचे गुणोत्तर किती? याच्यापूर्वीचा 10वा प्रकार जर पाहिला तुम्ही, तर बाजूवरून आपण क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढलं. आता याने क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलं, आपल्याला बाजूचं गुणोत्तर काढायचं आहे. मग काय करून घेता येईल पहा. मग क्षेत्रफळाचं जेव्हा आपण गुणोत्तर काढलं ते वर्गाच्या पटीत केलं होतं, मग बाजूचे गुणोत्तर काय होईल? वर्गमुळाच्या पटीत होईल. हे लक्षात, म्हणजेच काय, आपण असं म्हणू शकतो, क्षेत्रफळाचे गुणोत्तर वर्गात असेल. वर्गात म्हणजे काय, तर वर्गसंख्या असेल. मी डायरेक्ट वर्गात लिहितोय. क्षेत्रफळाचे गुणोत्तर वर्गात असेल तर त्यांच्या बाजूचे गुणोत्तर हे त्यांचे वर्गमूळ असते. वर्गमूळ असते. कळलं का? काय म्हटलंय पहा, क्षेत्रफळाचे गुणोत्तर वर्गात असेल म्हणजे वर्गसंख्या असेल तर त्यांच्या बाजूचे गुणोत्तर हे त्यांचे वर्गमूळ असते. हे लक्षात. वर्गमूळ म्हणजे काय करून घेऊ आता पहा. समजा क्षेत्रफळ त्याने 64 किती दिला आहे, 64:169 दिला आहे आणि म्हटलंय की बाजूचे गुणोत्तर किती. मग याचं वर्गमूळ काढून घ्या. मग मला सांगा 64चं वर्गमूळ 8 आणि 169चं वर्गमूळ 13. हे झालं आपलं उत्तर. हे झालं बाजूचे गुणोत्तर. हे लक्षात. फक्त तुम्हाला गुणोत्तर काढण्यासाठी काय करायचं, वर्गमूळ काढायचं आहे. हे लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 11, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, दोन चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 576 व 676 आहे, तर त्यांच्या बाजूचे गुणोत्तर किती? हे गुणोत्तर दिला, बाजूचं गुणोत्तर काढायचं. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलंय, क्षेत्रफळाचे गुणोत्तर जर वर्गाच्या पटीत असेल म्हणजे वर्गसंख्या असेल तर त्याचा वर्गमूळ हे त्यांच्या बाजूचा गुणोत्तर असतो. ठीक आहे ना. मग त्याचा वर्गमूळ काढून घेऊ. इथे लिहून घेतोय मी 576 आणि तो 676. मला सांगा, कोणत्या वर्गसंख्या आहे? 576 हा 24चा वर्ग आहे, तर 676 हा 26चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 26चा वर्ग. हे झालं आपलं गुणोत्तर. कशाचं गुणोत्तर झालं ते? बाजूचं गुणोत्तर. हे लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 12, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, एका चौरसाची परिमिती 32 सेमी असेल तर कर्णाची लांबी किती? काय काढायचं तुम्हाला? कर्णाची लांबी काढायचं. कर्णाच्या लांबी सूत्र दिलं आहे पहा. कर्ण बरोबर काय, तर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. वर्गमुळात 2 गुणिले बाजू. हे लक्षात. तर मला सांगा, याच्यामध्ये बाजू पाहिजे आपल्याला. मग बाजू परिमितीवरून काढू शकतो ना आपण. परिमिती सूत्र माहिती आहे तुम्हाला काय, तर परिमिती बरोबर काय, 4 गुणिले काय, बाजू. ओके, हे झाली परिमिती सूत्र. मला सांगा, परिमिती दिली आहे तुम्हाला 32 बरोबर हा 4 गुणिले बाजूच्या ठिकाणी x येतो बरोबर हा x, हा 32 भागाकारात किती, हा 4. 4 8 32 म्हणजे मला सांगा बाजू किती, तर 8 सेमी ही बाजू आहे. मग आपल्याला काढायचं काय आहे, तर आपल्याला काढायचं आहे कर्ण. कर्णात सूत्र दिलं आहे पहा. कर्ण बरोबर काय, तर वर्गमुळात 2 गुणिले काय, बाजू. हे लक्षात. मग आपल्याकडे बाजू आहे ना, ते बघा 8 दिली आहे. म्हणजेच काय, तर वर्गमुळात 2 गुणिले 8. हे लक्षात. मग हे काही सुटते काय, सुटणार नाही. म्हणजेच काय होईल, आपल्याला याचं उत्तरच काढायचं असेल तर पूर्णांक पहिले लिहित असतो आणि वर्गात जे काही संख्या असेल ते नंतर लिहित असतो. म्हणजे 8 समोर घ्या आणि वर्गमुळात 2. हे झालं तुमचं उत्तर. हे लक्षात. तुमच्या काही सेमी एककात येईल. हे लक्षात. पहा, परिमितीवरून आपण बाजू काढली कारण आपली बाजूची गरज होती कर्णाचं सूत्र वापरण्यासाठी आणि कर्ण काढण्यासाठी. ठीक आहे. मग बाजू काय ठेवला आपण, 8. याचं उत्तर काय मिळालं तुमचा, कर्ण काय आहे, तर 8 वर्गमुळात 2. हे लक्षात. चला लिहून टाका 8 वर्गमुळात 2. त्यानंतरचे परत गणित सोडू आपण. पाहला प्रकार नंबर 12, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, एका चौरसाची परिमिती 28 सेमी असेल तर कर्णाची लांबी किती? काय काढायचं आहे परत, कर्णाची लांबी.
मग परिमितीवरून आपण काय काढून घेऊ, बाजू, कारण आपल्याला कर्णाचं जर सूत्र यूज करायचं आहे, कर्ण जर काढायचं तर बाजूची गरज असते, ठीक आहे ना. मग काय करता येईल तुम्हाला, पहा, एका चौरसाची परिमिती 28, परिमिती सूत्र काय, परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू. ओके, चला काय करता येईल, मग परिमिती दिली आहे तिने 28 बरोबर 4 गुणिला काय, बाजू, बाजू म्हणजे x ठेवतो आहे, तर हा x 28 भागेला काय, हा 4, 4 7 28, 7 बरोबर x म्हणजे बाजू किती मिळाली तुम्हाला, 7. मग आपल्याला काय काढून घ्यायचं आहे, कर्णाची लांबी म्हटलं आहे त्याने, कर्ण बरोबर काय, तर वर्गमुळात 2 गुणिला काय, बाजू. येईल लक्षात. मग बाजू आहे आपल्याकडे, किती आहे सांगा, बाजू आताच काढली आपण, किती काढली आहे ती, 7. हा जशा तसा लिहून दिला, बाजूच्या ठिकाणी 7. मग आपण हे सोडवता येणार नाही, म्हणजे पूर्णांक सुरुवातीला घ्या, हा 7 घेतोय आणि वर्गमुळात 2 इथे लिहितोय, म्हणजे उत्तर काय तुमचं, कर्ण किती, 7 वर्गमुळात 2. येईल लक्षात. चला त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पालक त्या प्रकार नंबर 13 प्रश्न क्रमांक पहिला. एका चौरसाकृती रूमची बाजू 20 मीटर असून, मीटर मध्ये दिला 20 मीटर असून त्यामध्ये 20 सेमी व्यासाच्या चौरसाकृती 20 सेमी व्यासाच्या चौरसाकृती किती फरशा बसेल, काय फरशा बसवायची आपल्याला. हा लक्षात आलं का, एक रूम आहे, ठीक आहे ना, 20 मीटर त्याची बाजू आहे, 20 20 20 20 असेल. याचं क्षेत्रफळ कसं काढायचं माहिती आहे तुम्हाला. चौरसाच्या बाजूचा जर वर्ग केला तर काय मिळते, चौरसाची जी काही बाजू आहे त्याचा जर वर्ग केला तर क्षेत्रफळ मिळते. मग त्यांनी काय म्हटलंय, त्यामध्ये 20 सेमी व्यासाच्या, आता 20 मीटर नाही तर यामध्ये 20 20 20 20 सेमी व्यासाच्या किती फरशा बसेल, असं ते म्हणत आहे. मग मला सांगा, आपल्याला तर पहिले याचे क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल रूमचं, आणि त्या टाईल्सचं पण क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल, आणि एकामेकाला जर भागलं तर उत्तर मिळेल. पहा लक्ष द्या, सुरुवातीला मी लिहून घेतोय 20 मीटर, हे लिहिले मी 20 मीटर, ठीक आहे, आणि छेदामध्ये लिहितोय मी काय, 20 सेमी. लक्षात. असंच जर डायरेक्ट भागतो म्हटलं तर चालणार नाही, क्षेत्रफळ करतो म्हटलं तरी चालणार नाही. त्याचं कारण काय, तर आपल्याला पहिले एकक सारखे करून घ्यावं लागेल. तर पहा, मला सांगा, हे मीटर आहे ना, 20 मीटर आहे, काय आहे, 20 मीटर रूमची बाजू आहे. मग 20 मीटरचं सेमी करून घ्यावं लागेल, कारण इथे सेमी आहे ना, हे सेमी आहे, तर इथे सेमी करून घ्यावं लागेल. मग मला सांगा 20 मीटरचं किती सेमी, तर आपण एखाद्या अंकाला जर 100 ने गुणलं, मीटरला जर 100 ने गुणलं तर सेमी मध्ये जातोय, ठीक आहे ना. परिमाण हे एक टॉपिक आहे, परिमाणावरून एक लक्षात येईल तुमच्या, ते पूर्ण परिमाण आपलं प्रकरण बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण हे लक्षात येऊन जाईल लक्षात. तर पहा, आता मीटरचा सेमी एककात करतोय, म्हणजे याच्यावर 2 शून्य वाढवले, 2 शून्य वाढवले म्हणजे काय, तर 100 ने गुणलं आहे मी. ओके, चला आता पहा, रूमची बाजू ही सेमी एककात झाली, आणि जी काही फरशा आहे त्याची बाजू सेमी एककात आहेच. ओके, मग याचा वर्ग काढा, याचा वर्ग याचा वर्ग म्हणजे काय, बाजू पासून आपण काय काढत आहे, क्षेत्रफळ काढत आहे. मग याचा वर्ग केला, याचा वर्ग केला, किती होते, 2 चा वर्ग 4. ओके, आणि 3 शून्याचे 1 2 3 4 5 6 शून्य. ओके, हा झाला या अंकाचा वर्ग, म्हणजे किती हजाराचा, 2000चा वर्ग एवढा आहे, ठीक आहे ना. चला त्यानंतर छेदामध्ये आता तुम्हाला 20 चा वर्ग करता येते, या 20 चा वर्ग किती सांगा बरं, 20 चा वर्ग 400. बस झालाय. या अंकाला या अंकाने भागून टाका, म्हणजेच काय, 400 1 400 आणि 400 1 400. मला सांगा किती फरशा बसल्या, त्या 10,000 फरशा बसल्या. किती हजार पहा, 1 वर 1 2 3 4 शून्य, म्हणजे 4 शून्य दिले, 10,000 फरशा बसेल, 10,000 फरशा बसेल. येईल लक्षात तुमच्या. पहिले काय करून घेतलं, परत सांगतोय, पहिले 20 हे मीटर मध्ये होतं, सेमी एककात केलं, कारण छेदामध्ये काय अंक आहे आपला, फरशीची जे काही माप आहे, बाजू आहे, ते किती सेमी एककात आहे. मग सेमी झाल्यानंतर त्याचा वर्ग केला, वर्ग का बरं केला, कारण क्षेत्रफळ काढून घेतलं. मग क्षेत्रफळाने क्षेत्रफळाला भागलं, म्हणजे उत्तर काय मिळालं तुम्हाला, फरशा. येईल लक्षात. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर 13 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका चौरसाकृती रूमची बाजू 40 मीटर असून त्यामध्ये 25 सेमी व्यासाच्या चौरसाकृती किती फरशा बसेल. लक्ष द्या, रूमची जी बाजू दिली आहे ती, या रूमची जी एक बाजू दिली आहे ती किती दिली आहे, तर 40 मीटर दिली आहे, मीटर मध्ये आहे, आणि याच्या जे फरशा लावायच्या आहे ते काय, 25 सेमी मापाच्या लावायचे. मग याचं एकक सारखं नाहीये, पहिले सारखं करून घेऊ, म्हणजेच काय करता येईल आपल्याला, पहा, 40 भागेला मी 25 लिहून देतोय. हे सेमी एककात आहे, त्याला सेमी करण्यासाठी 100 ने गुणतोय. यापूर्वी पण एक आपलं गणित झालाय, 100 ने गुणलं म्हणजे काय, आपण मीटर मधून सेमी मध्ये आलो आहे. आता याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी याचाही वर्ग आणि याचाही वर्ग. मग मला सांगा,
याचा वर्ग किती, 4चा वर्ग किती 16 आणि 3 शून्याचे किती शून्य येईल 6 शून्य, 6 शून्य पहा 3 आणि 3 6 आणि भागाकारात काय येईल 25 चा वर्ग 625 येईल लक्षात. चला आता भाग देऊ आपण, पहा लक्ष द्या. कितीने भाग देऊ याला, 5 ने भाग देता येईल किंवा 25 ने भाग जाईल. आपण 25 ने देऊ, तुम्ही 5 ने पण देऊ शकता, काही हरकत नाही. पहा हा 25 चा वर्ग दिसत आहे, इथे लिहितो मी 25, या ठिकाणी 25 ने भाग देतोय मी. पहा 25 सक 150, किती 25 सक 150, याच्यातले 10 राहिले. ओके 160 मधले 10 राहिले. आता 25 चोक 100 बघा, 25 चोक 100, हे चोक 100, 100 साठी हा शून्य गेला, हाय कटला आणि हा पूर्ण कटला, येईल लक्षात. 25 चोक 100 झालाय. आता परत 25 ने भाग जाईल का, जातो दिला तर, पण 5 ने देऊ आपण, थोडं सोपं घेऊ. पहा 5 चा 25, लक्ष द्या काय काय राहते ना. 5 चा 25, इथे 5 1 5 1 राहिला, 5 2 10 4 राहिले आणि 5 48, येईल लक्षात. तोही कटला. आता हा भाऊ काय करते, परत शेवटचा 5 5 1 5, ठीक आहे ना. इथे पहा 5 दुने, फायनल उत्तर निघते आता. 5 दुने 10, किती राहिले 2, 5 5 25, किती राहिले 28 मधून 5 गेले 3 आणि 5 सक 30, बघा 3 वर 1 शून्य, 5 सक 30, हा शून्य इथे कटला. आता हा पूर्ण कटला, काय राहिलं 2 शून्य, 2 शून्य इथे देऊन द्या, संपलं गणित. काय राहिलं 25,600. मग त्या ठिकाणी एकूण फरशा किती मिळते तुम्हाला बसेल त्या ठिकाणी, तर 25,600 फरशा बसेल, फरशा बसेल, येईल लक्षात तुमच्या. चला व्यवस्थित लिहून टाका. भागाकार कसा केला पहा, वारंवार पहा, तेव्हा लक्ष देऊन जाईल तुमच्या, ठीक आहे. चला त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 14, प्रश्न क्रमांक पहिला. एका खोलीत चौरसाकृती 1500 फरशा बसविल्या आहे. जर फरशांचा आकार दुप्पट केला तर एकूण किती फरशा बसेल. फरशाचा आकार काय करायचा आहे तुम्हाला, दुप्पट करायचा आहे. आता पहा याला पेने चालवायची गरज नाही या गणिताला, ठीक आहे. त्याचं कारण पहा. आता मला एक सांगा, समजा 10 बाय 10 तुम्ही फरशा लावल्या, एका रूम मध्ये 10 बाय 10 फरशा जर लावल्या, समजा त्या ठिकाणी आकार आपण 20 बाय 20 चा केला, काय केला दुप्पटचा केला. हे 10ची फरशी आहे, हे 20ची फरशी होऊन जाईल, येईल लक्षात. याची बाजू 10 होती, याची बाजू 20 झाली आहे. मग मला सांगा जेवढ्या यावेळेस जेवढ्या फरशा लागल्या आहेत त्याची जर बाजू दुप्पट केली तर निमपट फरशा लागेल ना, कारण दोन ठिकाणी 2 फरशाच्या ठिकाणी एकच फरशी बसणार आहे तिथे. लक्षात आलं का तुमच्या. 2 फरशा या ठिकाणी जर 10 मापाच्या 2 फरशा लावल्या तर 20 मापाची एकच फरशी बसेल ना त्या ठिकाणी. म्हणजे करायचं काय तुम्हाला, हा जो 1500 आहे या 1500ला फक्त तुम्हाला काय करायचं 2 ने भागायचं आहे. म्हणजे उत्तर काय मिळते 750, येईल लक्षात. त्या ठिकाणी जर दुप्पट मापाच्या तुम्ही फरशा लावल्या, दुप्पट आकाराच्या जर फरशा लावल्या तर काय होईल, फरशा हा निमपट लागणार आहे. म्हणजे 1500ला 2 ने भागा 750 मिळते, येईल लक्षात तुमच्या. साधारणतः हे लक्षात घ्या. 10 बाजू असणाऱ्या जेवढ्या फरशा लागेल, 20 बाजूच्या फरशा लावल्या तर फरशा तुमच्या डायरेक्ट निमपट लागत असते, येईल लक्षात. व्यवस्थित समजून घ्या. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पालक त्या प्रकार नंबर हा 14, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका खोलीत चौरसाकृती 1230 फरशा बसविल्या, किती 1230 फरशा बसविल्या आहे. जर फरशाचा आकार तिप्पट केला तर एकूण किती फरशा बसेल. फरशाचा आकार काय केला, एकूण तिप्पट केला तर किती फरशा बसणार आहे. मग तिप्पट म्हणजे काय, तर याला या 1230 ला 3 ने भागा, येईल लक्षात. ज्या ठिकाणी तुम्हाला 10 बाजूची फरशी लागत आहे त्या ठिकाणी काय होईल, त्या ठिकाणी तुम्ही फरशी किती लावत आहे, 3 बाजूची 30 बाजूची फरशी लावत आहे, येईल लक्षात. म्हणून आपण याला काय कितीने भागायचं आहे, तर 3 ने भागायचं आहे. मग मला एक सांगा, 3 चौक 12, 3 1 3 आणि हा 1 0, म्हणजे उत्तर किती राहिलं 410 फरशा लागेल फक्त, येईल लक्षात. पहा जर तुम्ही 1230 ला 3 ने जर भागत उत्तर काय मिळते 410. 1230 फरशाच्या ऐवजी तुम्हाला 430 किती 10 फरशा लागेल. त्याचं कारण काय, त्याचं कारण आपण काय, त्याचा आकार वाढवलाय फरशाचा, येईल लक्षात. चला त्यानंतर व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर हा 15, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका चौरसाची शेताची बाजू 200 मीटर आहे तर 5.5 रुपये प्रति चौरस मीटर दराने त्या शेतात सपाट करण्यास किती खर्च येईल. त्या शेताला काय सपाट करण्यास किती खर्च येईल. सपाट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिले त्याचं क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल. मग पहा शेताची बाजू दिली आहे 200, मग क्षेत्रफळाचं सूत्र काय,
क्षेत्रफळ बरोबर माहिती आहे तुम्हाला काय, तर बाजूचा काय वर्ग. मग क्षेत्रफळाची बाजू दिलीच आहे ना आपल्याला, किती आहे 200. हे 200 लिहून टाका. याचा जर वर्ग केला तर काय मिळते आपल्याला, हे क्षेत्रफळ मिळते. मग 2चा वर्ग 4 आणि 2 शून्याचे 1 2 3 4 हे झालं आपलं क्षेत्रफळ. हे लक्षात. मग क्षेत्रफळ झालंय. मग त्यांनी म्हटलंय तर 5.5 रुपये प्रति चौरस मीटर, मीटरच म्हटलंय, हे उत्तर मीटर मध्येच निघालंय आपलं. पहा बाजू जेव्हा मीटर मध्ये दिला तर हे काय चौरस मीटर एककातच निघालाय. ठीक आहे. आता करून काय घ्यायचं, बाजू लिहून घेतोय पहा चौरस मीटर. ठीक आहे. आता मला एक सांगा, यांनी म्हटलं आहे की 5.5 रुपये प्रति चौरस मीटर दराने. मग याला म्हणून इथे लिहितोय, म्हणून काय कराल, या 4000ला सॉरी किती 40,000ला कितीने गुणायचं तुम्हाला, 5.5 ने गुणायचं. किती उत्तर निघते बघू. ठीक आहे ना. चला पहा लक्ष द्या. 4 ने याला गुणतोय 55 ला डायरेक्ट. 5.5 म्हणण्यापेक्षा 55 म्हणा, नंतर हे पॉईंट आपण नंतर पाहू. ठीक आहे ना. पहा 4 5 20 2 राहिले, 4 5 20 20 आणि 2 22 लिहिला. हे लक्षात. आता पहा शून्य जे आहे ते लिहून टाकतोय. 1 2 3 4 1 2 3 4 हे लक्षात. आता एक घरा अगोदर पॉईंट आहे म्हणून एक घरा अगोदर इथे पॉईंट द्या, म्हणजे हा मी एक शून्य काढून टाकतोय. म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला, पहा किती निघाला आहे, 2,20,000. काय निघते, 2,20,000. हे लक्षात. व्यवस्थित पहा आणि मी काय केलं काय नाही हे लक्षात घ्या व्यवस्थित. ठीक आहे. तर पहा काय केलं, परत एकदा सांगतो. क्षेत्रफळ काढून घेतलाय, 40,000 क्षेत्रफळ मिळालं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर या 40,000ला 5.5 रुपये, हे काय आहे तर रुपये आहे, रुपये. ठीक आहे. त्यानंतर काय जे उत्तर निघाला तेच आपलं राहणार आहे उत्तर. ठीक आहे. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा परत एक गणित बघू आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 15 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका चौरसाकृती शेताची बाजू 150 मीटर आहे, 150 मीटर आहे, तर 4.5 रुपये प्रति चौरस मीटर दराने, 4.5 रुपये प्रति चौरस मीटर दराने त्या शेतास सपाट करण्यास किती खर्च येईल, त्या शेतास सपाट करण्यास किती खर्च येईल. मग सपाट करायचं म्हणजे काय करायचं, परत क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे काय, क्षेत्रफळ बरोबर बाजूचा काय वर्ग. मग क्षेत्रफळ म्हणजे काय, काढण्यासाठी बाजू पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, बाजू पाहिजे. मग बाजू दिली आहे त्यांनी किती, 150. 150चा वर्ग करा म्हणजे आपलं क्षेत्रफळ मिळते. मग मला सांगा 15चा वर्ग किती, तर 225 आणि एका शून्याचे हे 2 शून्य, 22,500 हे काय झालं आपलं क्षेत्रफळ. हे आहे चौरस मीटर मध्ये, चौरस मीटर. ठीक आहे. आता मला एक सांगा त्यांनी काय म्हटलं आहे, आपल्याला काय करायचं आहे, तर 4.5 रुपये प्रति चौरस मीटर दराने म्हटलंय. काय म्हटलंय, 4.5 रुपये प्रति चौरस मीटर दराने. मग हे जे काही क्षेत्रफळ काढलं त्या ठिकाणी लिहून घ्या 22,500 आणि याला कितीने गुणायचं आहे, 4.5 रुपयांनी. बस झालं, उत्तरच मिळते तुम्हाला. चला बरोबर. आता हे गुणाकार कसा करायचा हे बाजूला घेतोय. पहा हा 225 गुणिला किती, तो 4.5 म्हणण्यापेक्षा 45 डायरेक्ट गुणून टाकू. पहा 5 5 25 2 राहिले, 5 दुने 10 आणि 2 12 1 राहिला, 5 दुने 10 आणि 1 11. हा शून्य घेतोय. 4 5 20 2 राहिले, 4 दुने 8 9 10 1 राहिला, 4 दुने 8 आणि 1 9. बस झालाय. हा 5 हा किती 2 बेरीज करत आहे आता. 5 हा 2 हा 1 आणि 9 आणि 1 10. हे लक्षात. आता हे अंक मी इथे लिहितोय. पहा लक्ष द्या, 10 125 मी लिहून घेतलाय. आता मला सांगा याच्यावरचे 2 शून्य इथे आला पाहिजे, कारण 2 शून्य आपण इकडे घेतले नाही ना, हे 2 शून्य मी लिहून घेतले. ठीक आहे ना. आता काय करता येईल, आता इथे एक घरा अगोदर पॉईंट होता म्हणून इथे एक घरा अगोदर पॉईंट द्या, म्हणजे हा पॉईंट मी काढून टाकला. हे लक्षात. चला काय होईल मग, उत्तर किती राहिलं, 10 12 50. हे लक्षात. हे झालं आपलं उत्तर रुपयामध्ये. ठीक आहे ना. चला व्यवस्थित लिहून टाका. आता पहा जवळपास 15 प्रकार झाले आहे, परिपूर्ण प्रकार झाले आहे. हे लक्षात. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबून जाऊ. एखादं नवीन लेक्चर घेऊन येऊ पुढल्या लेक्चरला. तत्पूर्वी आपल्या सर्वांचे धन्यवाद.